वेलकम टू अवर चॅनल इंट्रो टू ब्रांच. आज आपलं पॉलिटिक्सच म्हणजे राज्यशास्त्राचं लेक्चर नंबर 4 राहील. या ठिकाणी आपण शेड्यूल्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनबद्दल डिस्कस करू. म्हणजे भारतीय संविधानामधल्या अनुच्छेदाबद्दल डिस्कशन करू. तर यापूर्वी आपण आतापर्यंत सिक्वेन्शियल फॉर्ममध्ये मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन बघितलं, की भारताचं संविधान कसं बनलं, संविधान सभा काय होती, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली काय होती किंवा ड्राफ्टिंग कमिटी काय होती, म्हणजेच मसुदा समिती काय होती, त्याचे मेंबर्स कोणकोणते होते, कोणकोणत्या डिमांड्स कोणकोणत्या लोकांनी कोणकोणत्या काळामध्ये किंवा टाईमलाईनमध्ये उपस्थित केल्या. त्यानंतर राउंड टेबल कॉन्फरन्सेस का झाल्या, त्यासोबतच पुना पॅक्टमध्ये काय झालं, बऱ्याचशा गोष्टी आपण मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये क्लिअर केल्या. त्यानंतर आपण बघितलं की भारतीय संविधानाचे सायलेंट फीचर्स काय किंवा विशेषता काय, ठळक वैशिष्ट्ये काय आहेत. त्यानंतर आपण बॉरोइंग फीचर्स बघितले, की आपण कोणकोणत्या देशांकडून कोणकोणता पार्ट घेतलेला आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये म्हणजेच संविधानामध्ये. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला शेड्यूल्स बघायचे म्हणजेच अनुच्छेद बघायचे. ओरिजिनली जेव्हा संविधान बनून तयार झालं होतं, संविधान बनल्यानंतर 395 आर्टिकल्स होते संविधानामध्ये. त्यासोबतच संविधानामध्ये 22 पार्ट्स होते आणि 8 शेड्यूल होते ओरिजिनली. त्यानंतर 100पेक्षा जास्त बदल आपल्या संविधानात करण्यात आले, ज्यालाच आपण अमेंडमेंट बोलतो. जे आर्टिकल 368च्या अंडर येतं. संविधान संशोधन किंवा मग संविधानात झालेल्या बदलामुळे ज्या आर्टिकलची संख्या आहे, नंबर वाईज विचार करता जवळपास 470 आर्टिकल्स आत्ता भारताच्या संविधानामध्ये एक्झिस्ट करतात. त्यासोबतच 25 पार्ट्स आहेत संविधानामध्ये आणि करंट टाईममध्ये 12 शेड्यूल्स आहे. तर आपल्याला वन बाय वन बघायचं आहे, की या 12 शेड्यूलमध्ये काय दिलेलं आहे किंवा या 12 अनुच्छेदांमध्ये काय दिलेलं आहे. तर आजचं जे लेक्चर राहील आपलं, ते पॉलिटीचं लेक्चर राहील, म्हणजेच राज्यशास्त्राचं लेक्चर राहील. आणि हे माझं ओरिजिनल नाव आहे, म्हणजे रिअल नेम आहे. कारण बरेचसे लोकं बोलताना असं बोलून देतात, की हे जे लेक्चर्स चॅनलवर येतात, ते मी रेकॉर्ड नाही करत. त्यामुळे मी माझं नाव मेन्शन या ठिकाणी केलं. तर स्टार्ट करण्यापूर्वी आपल्याला काही टर्मिनॉलॉजीज माहिती असणं गरजेचं आहे. लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी आपल्याला पार्ट काय असतं ते समजणं गरजेचं आहे. जसं आपल्याला माहिती आहे, की ओरिजिनली 22 पार्ट होते, पण आता 25 पार्ट्स आहेत. आर्टिकलचा अर्थ काय होतो? अनुच्छेद होतो. शेड्यूलचा अर्थ काय होतो? अनुसूची होते. तर भारतीय संविधानाच्या शेड्यूलबद्दल किंवा अनुसूचीबद्दल आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं. त्यासोबतच बिल काय असतात, ॲक्ट काय असतात याच्यासाठी एक वेगळं लेक्चर आहे. अमेंडमेंट आर्टिकल 368च्या अंडर येते. त्या ठिकाणी आपण फॉर्मल प्रोसेस ऑफ अल्टरिंग करतो. म्हणजे संविधानामध्ये काही बदल करायचे असतील किंवा काही ॲडिशन करायचे असेल किंवा कोणता पार्ट किंवा प्रोव्हिजन डिलीट करायचा असेल संविधानामधून, तर त्यासाठी आर्टिकल 368चा यूज होऊन आपण अमेंडमेंट करतो किंवा संशोधन करतो. शेड्यूल्सबद्दल बोलायचं झालं तर शेड्यूल जी आहे ती डिटेल लिस्ट किंवा टेबल आपण कन्सिडर करू आपल्या संविधानाचा. जे एंडिंगला ॲड केलेलं असतं संविधानामध्ये. आर्टिकल्स काय असते? आर्टिकल्सलाच आपण अनुच्छेद बोलतो. अनुच्छेदचा अर्थ होतो स्पेसिफिक रूल्स विदिन पार्ट्स. म्हणजेच वेगवेगळ्या पार्टमध्ये वेगवेगळे आर्टिकल्स दिलेले आहे. तर त्या पार्टमध्ये जे आर्टिकल्स आहेत त्यांना आपण स्पेसिफिक रूल कन्सिडर करू शकतो, नियमावली कन्सिडर करू शकतो, जे पार्ट्समध्ये असतात. पार्टचा अर्थ काय होतो? जसं आपण एखादं नवीन चॅप्टर स्टार्ट करतो शिकायला, तर त्याची जी हेडिंग असते त्याला आपण पार्ट असं कन्सिडर करू किंवा भाग कन्सिडर करू. तर प्रेझेंट टाईममध्ये 25 पार्ट्स आहेत. 470 प्लस आर्टिकल आहेत. आता हे आर्टिकलची संख्या काही ठिकाणी तुम्हाला 438 ते 448च्या रेंजमध्ये कुठेतरी दिसेल. पण ते व्हॅरी करतं नंबर वाईज, कारण अल्टरेशन होत असतात, अमेंडमेंट होत असतात. शेड्यूल्स 12 एक्झिस्ट करतात, ओरिजिनली 8 होते. त्यानंतर येते बिलचा अर्थ काय होतो? बिलचा अर्थ होतो विधेयक आणि ॲक्टचा अर्थ होतो अधिनियम. तर एखादं बिल अधिनियम कधी बनतो? म्हणजेच एखादं विधेयक अधिनियम कधी बनतो? ज्यावेळेस संसदेमध्ये विधेयक मांडलं जातं आणि ते लेजिस्लेचरकडे पेंडिंग असतं, म्हणजे त्याला अप्रूव्हल नाही मिळालं, त्याच्यावर प्रेसिडेंटची साईन नाही झाली आहे. तर त्याला आपण काय बिल कन्सिडर करू. ज्यावेळेस वोटिंग होत असते आणि फायनल प्रेसिडेंटची साईन बाकी असते, त्याला आपण बिल बोलू किंवा विधेयक बोलू. जेव्हा हे बिल प्रेसिडेंटची किंवा गव्हर्नरची साईन झाल्यानंतर अप्रूव्ह होतं, त्यालाच आपण ॲक्ट बोलतो किंवा अधिनियम बोलतो. ही कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. अमेंडमेंटचा अर्थ संशोधन होतो, जे आर्टिकल 368च्या अंडर येतं, जे आपण आत्ताच कन्सिडर केलं किंवा डिस्कस केलं. नंतर येते रिपील. रिपीलचा अर्थ होतो निरस्त करणं. म्हणजे ही ऑफिशियल प्रोसेस असते, ज्या ठिकाणी कॅन्सलिंग किंवा मग अबॉलिशमेंट किंवा रिमूव्हिंग केल्या जाते एक्झिस्टिंग लॉची किंवा एखाद्या कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजनची. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमधून
जो एक्झिस्टिंग लॉ आहे, म्हणजेच जो एक्झिस्ट करतो, सध्याच्या स्थितीला लागू असलेला अधिनियम आहे, त्याला काढण्याची किंवा अबॉलिश करण्याची जी प्रक्रिया असते किंवा एखादं संविधानिक प्रोव्हिजन असेल, त्याला हटवण्याची जी प्रक्रिया असते, त्याला आपण रिपील करणं बोलतो किंवा निरस्त करणं बोलतो. त्यानंतर येते फेडरलचा अर्थ काय होतो? फेडरलचा अर्थ होतो संघीय. जसं आपण बऱ्याच लेक्चरमध्ये बघितलं फेडरल स्ट्रक्चर 3-4 वेळा बोलून झालं आपलं. त्याच्यामध्ये आपल्याला हे समजलं की सेंटर असेल म्हणजेच युनियन असेल आणि सोबतच स्टेट पण असेल. म्हणजेच ड्युअल गव्हर्नमेंट असेल. ते आपल्याला समजते फेडरलवरून. फेडरल काय असतं? डिस्ट्रिब्युशन ऑफ पॉवर बिटवीन सेंटर अँड स्टेट. म्हणजेच केंद्र आणि राज्यामध्ये जी पॉवर शेअर होते त्यालाच आपण फेडरल किंवा संघीय बोलतो. त्यानंतर येते युनिटरी. युनिटरीचा अर्थ काय होतो? एकात्मक. म्हणजेच जे कॉन्सन्ट्रेशन असेल पॉवरचं किंवा जास्त अधिकार असतील किंवा जास्त पॉवरफुल एखादं फीचर असेल तर ते सेंटर असेल किंवा युनियन असेल. तेच आपण क्वासी फेडरल नेचरमध्ये बघितलं होतं. सेम गोष्ट आपण फेडरल फीचर विथ युनिटरी बायसमध्ये बघितलं होतं, ज्यावेळेस आपण ठळक वैशिष्ट्याबद्दल डिस्कशन केलं. त्यानंतर येते रेक्टिफिकेशन. रेक्टिफिकेशनचा अर्थ होतो अनुसमर्थन. अनुसमर्थनचा अर्थ काय होतो, की फॉर्मल अप्रूव्हल घ्यावं लागतं स्टेट लेजिस्लेचरकडून एखादा कायदा बनवताना. आणि हा कायदा जो बनवला जातो, तो जर फेडरल स्ट्रक्चरला एका प्रकारे अफेक्ट करत असेल, जसं की जी-एस-टी काउन्सिल बद्दल आपण बघितलं किंवा इलेक्शन ऑफ प्रेसिडेंटबद्दल बघितलं, तर या सगळ्या गोष्टींमध्ये स्टेटचं अप्रूव्हल घेणं गरजेचं आहे. म्हणजे ॲट आपल्याला हाफ राज्यांचा अप्रूव्हल घेणं गरजेचं आहे, जर आपल्याला कायदा पास करायचा असेल तर. त्यालाच आपण रेक्टिफिकेशन बोलतो. नंतर येते ऑर्डिनन्स. ऑर्डिनन्सचा अर्थ काय होतो? अध्यादेश. हा टेम्पररी लॉ इश्यू केला जातो प्रेसिडेंटकडून, म्हणजेच भारताच्या राष्ट्रपतीकडून किंवा गव्हर्नरकडून, एखाद्या राज्याच्या गव्हर्नरकडून. जेव्हा पार्लिमेंट किंवा असेंब्ली सेशनमध्ये नसते, त्यालाच आपण ऑर्डिनन्स बोलतो. म्हणजे असा लॉ जो टेम्पररी बेसिसवर एक्झिक्यूट केला जातो प्रेसिडेंटकडून किंवा गव्हर्नरकडून, त्यालाच आपण अध्यादेश बोलू किंवा ऑर्डिनन्स बोलू. त्यानंतर येते इम्पॉर्टंट गोष्ट, संकल्पना, त्यालाच आपण कोरम बोलतो, म्हणजेच गणपूर्ती बोलतो. कोरमचा अर्थ होतो मिनिमम नंबर ऑफ मेंबर्स. म्हणजेच कमीत कमी किती मेंबर्स पाहिजे एखाद्या हाऊसची मीटिंग कंडक्ट करायला, त्यालाच आपण कोरम बोलतो. आणि कोरममध्ये जी संख्या आहे ती टोटल मेंबर्सच्या 1/10 असते. जर टोटल मेंबरच्या 1/10 मेंबर एखाद्या मीटिंगसाठी प्रेझेंट आहे, तरच ती मीटिंग पुढे जाऊ शकते. तर त्यामुळे हा मिनिमम नंबर ठरवतो एखादी प्रोसिडिंग कॅरी आउट करायला. त्यानंतर येते प्रोपॅगेशनचा अर्थ. प्रोपॅगेशनचा अर्थ होतो सत्रावसन आणि डेझोल्यूशनचा अर्थ होतो विघटन. प्रोपॅगेशनचा अर्थ काय होतो, की जे सेशन चालू आहे पार्लिमेंटचं किंवा एखाद्या हाऊसचं, त्याला एंड करणं ऑफिशियली. त्याला आपण प्रोपॅगेशन बोलतो. त्यानंतर येते डेझोल्यूशन. म्हणजेच एखाद्या हाऊसचा कालावधी संपला असं जाहीर करणं किंवा त्याचं लाईफ किंवा टर्म एंड झाली, या घोषणेला आपण डेझोल्यूशन बोलतो. तर डिझॉल्व्ह कोणकोणत्या सभा होतात? लोकसभा डिझॉल्व्ह होते आणि स्टेट असेंब्लीज डिझॉल्व्ह होतात. राज्यसभा कधीही ना डिझॉल्व्ह होणारी बॉडी आहे. त्यासोबतच विधानसभा पण कधीही ना डिझॉल्व्ह होणारी बॉडी आहे. ते आपल्याला पार्लिमेंटमध्ये बघायचं आहे, की का ते डिझॉल्व्ह होत नाही किंवा त्याचं विघटन का नाही होत? त्यांची लाईफ टाईम किंवा टर्म जो आहे, तो का संपत नाही? तो आपल्याला पार्लिमेंटच्या लेक्चरमध्ये बघायचा आहे. पण आता अर्थ समजून घ्या. रिटचा अर्थ काय होतो? हा फॉर्मल रिटन ऑर्डर असतो सुप्रीम कोर्टकडून इश्यू केलेला, जो आर्टिकल 32च्या अंडर येतो. आणि जर हीच रिट हायकोर्टने इश्यू केली, तर आर्टिकल 226च्या अंडर हे इश्यू केलं जातं. आणि का केलं जातं? जर तुमच्या मूलभूत हक्कांचा किंवा फंडामेंटल राईट्सचा कोणी उल्लंघन करत असेल, स्पेशली स्टेट जर उल्लंघन करत असेल, तर तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये धाव घेऊ शकता किंवा हायकोर्टमध्ये धाव घेऊ शकता. जर तुम्ही पिटिशन सुप्रीम कोर्टमध्ये फाईल केली आहे, तर तुम्ही आर्टिकल 32च्या अंडर फाईल कराल ते. आणि जर हायकोर्टमध्ये केली आहे, तर आर्टिकल 226च्या अंडर फाईल कराल. रिट्सच्या गोष्टींमध्ये सुप्रीम कोर्ट फंडामेंटल राईट्सवरच जजमेंट देते आणि हायकोर्ट लीगल राईट्सवर आणि फंडामेंटल राईट्सवर पण रिट इश्यू करू शकते. तर हायकोर्टचं जे अधिकार क्षेत्र आहे किंवा ज्युरिडिक्शन आहे, ते रिट्सच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टपेक्षा जास्त वाईडर कॉन्टेक्स्ट होते. ज्यावेळेस आपण रिट हा टॉपिक बघू, कारण याच्यासाठी स्पेशल लेक्चर आहे, त्यावेळेस तुम्हाला क्लॅरिटी मिळेल. पण आजचं जे टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपल्याला शेड्यूल डिस्कस करायचे, त्यालाच आपण या ठिकाणी अनुसूची बोललोय. तर जी पहिली अनुसूची आहे किंवा शेड्यूल 1 आहे, त्या ठिकाणी युनियन अँड इट्स टेरिटरीबद्दल लिहिलेलं आहे. म्हणजेच जे राज्य आहे, स्टेट आहे आणि युनियन टेरिटरीज आहे, त्यांची नावं या ठिकाणी असतील. प्रेझेंट डेमध्ये 28 स्टेट्स आहेत आणि 8 युनियन टेरिटरीज आहे. आणि
त्या राज्यांच्या नावासोबतच आणि युनियन टेरिटरीजच्या नावासोबत पण त्यांची टेरिटरी मेन्शन केलेले असते किंवा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन मेन्शन केलेलं असतं, बाउंडरीज मेन्शन केलेल्या असतात. म्हणजेच त्यांचे अधिकार क्षेत्राबद्दल या ठिकाणी शेड्यूल 1 मध्ये दिलेलं असतं सगळं काही. तर रिसेंट अपडेटबद्दल किंवा हिस्टॉरिकल फॅक्टबद्दल आपण डिस्कस केलं तर शेड्यूल जो आहे, शेड्यूल 1 जो आहे तो चेंज होत राहतो. चेंज होत राहतो म्हणजे काय? तर शेड्यूल 1 का चेंज होतो? कारण जेव्हा नवीन स्टेट म्हणजेच नवीन राज्य तयार होते किंवा एखाद्या प्री एक्झिस्टिंग स्टेटची बाउंडरीज अल्टर होते, जे आर्टिकल 3 च्या अंडर येते. पहिल्यापासून उपस्थित असलेल्या राज्याच्या ज्यावेळेस आपण बाउंडरीज चेंज करतो किंवा नवीन स्टेट तयार करतो, त्यावेळेस शेड्यूल 1 चेंज होतं. ज्यावेळेस एखाद्या नवीन स्टेटचं ॲडिशन होतं, त्यावेळेस पण शेड्यूल चेंज होतं. शेड्यूल 1 चेंज होतं. रिसेंट अपडेटबद्दल बोलायचं झालं तर जम्मू अँड काश्मीर रिऑर्गनायझेशन ॲक्ट जो 2019 मध्ये आला, त्यांनी बायफर्केट केलं. जम्मू आणि काश्मीरला वेगवेगळ्या 2 युनियन टेरिटरीजमध्ये आणि दादर अँड नगर हवेली आणि दमन आणि दीव या सगळ्यांचं मर्जर जे झालं युनियन टेरिटरीजमध्ये 2019च्या ॲक्टनुसार. त्यामुळे 28 स्टेट्स आहेत जसं आपण इथे बोललो, म्हणजे 28 राज्य आहे आणि 8 युनियन टेरिटरीज आहे. तर शेड्यूल 1 मध्ये ओव्हरऑल स्टेट आणि युनियन टेरिटरीच्या बाउंडरीजबद्दल दिलेलं असतं. सोबतच त्या ठिकाणी फेडरेशन न बोलता युनियन बोललं इंडियाला. त्यासोबतच शेड्यूल 1 चेंज होत राहतो. शेड्यूल 1 मध्ये नवीन स्टेट कसे क्रिएट करता येईल किंवा अल्टरेशन कसं करता येईल, ते कोणत्या गोष्टी फॉलो करेल, कोणतं प्रोसिजर फॉलो करेल, ते सगळे इन्फॉर्मेशन आपल्याला शेड्यूल 1 मध्ये मिळते. म्हणजे अनुसूची क्रमांक 1 मध्ये मिळते. जिथे आपण युनियन अँड इट्स टेरिटरीबद्दल डिस्कशन करतो. याच्यासाठी एक वेगळं लेक्चर प्लॅन्ड आहे. पण याच्यापूर्वी एक लेक्चर होईल, ज्या ठिकाणी आपण स्टेटची डेफिनेशन जाणून घेऊ. ओव्हरऑल आपण बोलताना, इंडियामध्ये बोलताना किंवा एखाद्या राज्यामध्ये बोलताना आपण काय बोलतो, की भारताचे स्टेट. पण ते स्टेट नसून प्रोव्हिन्सेस आहे. ज्यावेळेस आपण डिस्कशन करतो, आपण जनरल डे टू डे लाईफमध्ये एखाद्या राज्याला स्टेट बोलतो. पण आर्टिकल 12 ज्यावेळेस आपण बघू, त्यावेळेस आपण फंडामेंटल राईट्स बघू, त्यावेळेस या स्टेटची डेफिनेशन वेगळी राहील. ज्यावेळेस आपण युनियन अँड इट्स टेरिटरी बघू, त्यावेळेस पण स्टेटच्या 2 डेफिनेशन येतील. एक सेंटर किंवा युनियनला रिप्रेझेंट करणारा स्टेट असेल किंवा राष्ट्राला रिप्रेझेंट करणारा स्टेट असेल. त्याची डेफिनेशन काय असते, बाउंडरीज कोणत्या गोष्टीला असते, नेशन काय असतं, याच्यासाठी एक फंडामेंटल लेक्चर आहे युनियन अँड इट्स टेरिटरीच्या लेक्चरच्या पूर्वी. ते याच्यानंतर येईल, म्हणजे प्रिॲम्बलच्या नंतर येईल, प्रस्तावनानंतर येईल. त्यानंतर येते अनुसूची क्रमांक 2, त्या ठिकाणी इम्युलमेंट्स, अलाउन्सेस आणि प्रिव्हिलेजेसबद्दल लिहिलेलं आहे. इन शॉर्ट या ठिकाणी सॅलरीजबद्दल लिहिलेलं आहे. त्यांना मिळालेल्या भत्त्यांबद्दल लिहिलेलं आहे किंवा त्यांना मिळालेल्या प्रिव्हिलेजेसबद्दल लिहिलेलं आहे. तर कोणाला मिळालेलं आहे? तर या ठिकाणी शेड्यूल 2 मध्ये सॅलरीजबद्दल लिहिलेलं आहे, म्हणजे पगारी वेतनाबद्दल लिहिलेलं आहे. अलाउन्सेसबद्दल लिहिलेलं आहे, जे भत्ते त्यांना मिळतात त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. सोबतच जे कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट होल्ड करतात, त्यांचं इंडिपेंडन्स कसं राहील, त्याबद्दल गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यासोबतच शेड्यूल 2 मध्ये कोणकोणत्या लोकांच्या सॅलरीजबद्दल दिलेलं आहे. म्हणजे कोणते पदं कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट या ठिकाणी इन्क्लुडेड आहे. तर प्रेसिडेंट आहे, गव्हर्नर आहे, डेप्युटी स्पीकर ऑफ लोकसभा आहे, स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर ऑफ लोकसभा आहे, स्टेट असेंब्लीज आहे, चेअरमॅन, डेप्युटी चेअरमॅन ऑफ राज्यसभा आहे, स्टेट काउन्सिल्सची सॅलरीज आहे, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या जजेसची सॅलरीज, अलाउन्सेस आणि इम्युलमेंट्सबद्दल लिहिलेलं आहे. CAG म्हणजेच कम्प्युटर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाच्या सॅलरीजबद्दल या ठिकाणी लिहिलेलं आहे. पण कोणते पदं असे आहेत ज्याच्याबद्दल या ठिकाणी स्पेशली मेन्शन नाही करण्यात आलेलं आहे किंवा मग ज्यांच्या सॅलरी शेड्यूल 2 मध्ये लिस्टेड नाही आहे. तर भारताचे जे प्राईम मिनिस्टर आहेत, त्यांच्या सॅलरी एका प्रकारे शेड्यूल 2 मध्ये नाही आहे, म्हणजेच अनुसूची 2 मध्ये नाही आहे. त्यासोबतच चीफ मिनिस्टर्स यांच्या पण सॅलरीज शेड्यूल 2 मध्ये नाही आहे. ज्यावेळेस आपण पार्लिमेंट स्टडी करू, त्यावेळेस आपल्याला त्यांच्या सॅलरीबद्दल माहिती होईल, की का ते शेड्यूल 2 मध्ये इन्क्लुडेड नाही आहे. कारण प्राईम मिनिस्टर आणि चीफ मिनिस्टरच्या सॅलरी हाऊसेस ठरवतील. म्हणजे चीफ मिनिस्टरची सॅलरी असेंब्लीज ठरवेल आणि प्राईम मिनिस्टरची सॅलरी पार्लिमेंट ठरवेल. त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये जायची आता आपल्याला गरज नाही. ज्यावेळेस आपण पार्लिमेंट स्टडी करू, त्यावेळेस आपण
प्राईम मिनिस्टर आणि चीफ मिनिस्टरला वेगवेगळं बघू. त्यावेळेस आपल्याला समजून जाईल. तर शेड्यूलमध्ये प्राईम मिनिस्टर आणि चीफ मिनिस्टरच्या सॅलरी मेन्शन नाही आहे शेड्यूल 2 मध्ये किंवा अनुसूची क्रमांक 2 मध्ये. त्यानंतर येते शेड्यूल 3. त्या ठिकाणी फॉर्म्स ऑफ ओथ अँड अफर्मेशन लिहिलेलं आहे. म्हणजेच जे कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटीज आहे किंवा संविधानिक अथॉरिटीज आहे, त्यांना ऑफिस एंटर करण्यापूर्वी जी शपथविधी फॉलो करावं लागते किंवा अफर्मेशन फॉलो करावं लागते, त्या गोष्टीबद्दल जे वर्णन आहे ते अनुसूची क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. आणि जी ओथ घेतल्या जाते किंवा शपथ घेतल्या जाते, ही इलेक्टेड ऑफिशियल्स आणि कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटीजकडून घेतल्या जाते. म्हणजे जे इलेक्ट होऊन येणाऱ्या अथॉरिटीज आहे, एमपीज झालं, एमएलएस किंवा एमएलसीज झालं, त्यांना ही ओथ दिल्या जाते. सोबतच कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटीज जे संविधानिक पद होल्ड करतात, त्यांना ही शपथ दिल्या जाते. तर कोणकोणत्या लोकांच्या शपथविधी शेड्यूल 3 मध्ये दिलेल्या आहे? युनियन मिनिस्टर्सची शपथविधी आहे. पार्लिमेंटरी इलेक्शन कॅन्डिडेटची शपथविधी आहे. मेंबर ऑफ पार्लिमेंटची शपथविधी आहे. सुप्रीम कोर्टच्या जजेसची शपथविधी आहे. सीएजी म्हणजेच कम्प्युटर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाची शपथविधी आहे शेड्यूल 3 मध्ये. स्टेट मिनिस्टर्सची शपथविधी आहे. स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची किंवा कॅन्डिडेटची या ठिकाणी शपथविधी दिलेली आहे. म्हणजे एमएलएस आणि एमएलसीची शपथविधी शेड्यूल 3 मध्ये एक्झिस्ट करते. हायकोर्टचे जजेसची पण शपथविधी या ठिकाणी एक्झिस्ट करते. पण एक इम्पॉर्टंट फॅक्ट काय होऊन जातो, की कोणत्या लोकांची शपथविधी या ठिकाणी एक्झिस्ट नाही करत. तर आर्टिकल 60 मध्ये ओथ ऑफ प्रेसिडेंट दिलेली आहे. म्हणजे शपथविधी प्रेसिडेंटची कशी होईल, त्यामुळे शेड्यूल 3 मध्ये ते नाही दिलेलं आहे. तर प्रेसिडेंटची शपथविधी एक्झिस्ट नाही करत शेड्यूल 3 मध्ये किंवा अनुसूची क्रमांक 3 मध्ये. व्हाईस प्रेसिडेंटचं एक वेगळं आर्टिकल आहे, आर्टिकल 69. त्यामुळे व्हाईस प्रेसिडेंटची पण शपथविधी एक्झिस्ट नाही करत शेड्यूल 3 मध्ये. आणि गव्हर्नरचं पण एक वेगळं सेपरेट आर्टिकल आहे, दॅट इज 159 आर्टिकल. त्याच्यामुळे गव्हर्नरचं पण या ठिकाणी शपथविधी एक्झिस्ट नाही करत अनुसूची क्रमांक 3 मध्ये. कारण एक्सप्लिसिटली हे ज्या गोष्टी आहेत त्या रिस्पेक्टेड आर्टिकल्समध्ये लिहिलेल्या आहे त्यांच्या. म्हणजे प्रेसिडेंटचा आर्टिकल 60 मध्ये, व्हाईस प्रेसिडेंटचा आर्टिकल 69 मध्ये आणि गव्हर्नरचा आर्टिकल 159 मध्ये. त्यामुळे एका प्रकारे जे शेड्यूल 3 आहे त्याच्यामध्ये या लोकांची शपथविधी नाही आहे किंवा शेड्यूल 3 अनुसूची क्रमांक 3 मध्ये यांच्या शपथविधी नाही देण्यात आलेल्या. आता या स्लाइडमध्ये तुम्हाला काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण मिळाली जे आपल्याला समोर बघायची. ओथ ऑफ प्रेसिडेंटचा आर्टिकल कोणता आहे? आर्टिकल 60 आहे, लिहून घ्या. व्हाईस प्रेसिडेंटचा आर्टिकल कोणता आहे? आर्टिकल 69 आहे, लिहून घ्या. गव्हर्नरचा आर्टिकल 159 आहे, ते पण नोट करून घ्या. त्यानंतर येते अनुसूची क्रमांक 4, त्यालाच आपण शेड्यूल 4 बोलतो. शेड्यूल 4 मध्ये राज्यसभाचे जे सीटचं डिस्ट्रीब्युशन होईल किंवा अलोकेशन होईल त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. याच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा कंटेंट असतो किंवा शेड्यूल 4 मध्ये कोणत्या गोष्टी असतात? तर तिथे स्पेसिफिक नंबर ऑफ सीट अलोकेटेड टू ईच स्टेट बद्दल लिहिलेलं आहे. म्हणजेच किती सीट्स एका राज्याला अलोकेट होतील राज्यसभामध्ये, त्यासोबतच एका युनियन टेरिटरीला किती सीट अलोकेट केल्या जातील राज्यसभेमध्ये किंवा काउन्सिल ऑफ स्टेट्समध्ये, त्याबद्दल इन्फॉर्मेशन अनुसूची क्रमांक 4 मध्ये म्हणजे शेड्यूल 4 मध्ये देण्यात आलेली आहे. हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्टबद्दल जर डिस्कशन करायचं झालं तर जी पॉप्युलेशन आहे त्याच्या आधारावर हे अलोकेशन होत असतं. म्हणजेच राज्यसभामध्ये जाणारे जितके मेंबर्स आहे एका राज्याचे किंवा एका युनियन टेरिटरीचे, केंद्रशासित प्रदेशाचे, ते डिसाईड करतात त्या जागेची पॉप्युलेशन. आणि हे जे पॉप्युलेशन आहे याच्या आधारावर होणारं जे अलोकेशन आहे, म्हणजे सीट ज्या डिस्ट्रीब्यूट होतील राज्यानुसार किंवा युनियन टेरिटरीनुसार, त्या फ्रीज करण्यात आलेल्या 2026 पर्यंत. 84 जे संविधान संशोधन झालं होतं त्याच्यामध्ये ही फ्रीजिंग करण्यात आली होती. ज्या ठिकाणी जो बेस इयर बनवण्यात आला होता तो होता 1971चा सेन्सस म्हणजेच जनगणना. 1971च्या जनगणनेनुसार त्या स्टेटची म्हणजेच राज्याची किंवा युनियन टेरिटरीची किंवा मग केंद्रशासित प्रदेशाची जी पॉप्युलेशन असेल, संख्या असेल, लोकसंख्या असेल, त्याच्या आधारावर हे जे अलोकेशन आहे सीटचं ते करण्यात येत आहे सध्याच्या स्थितीला, जी 2026 पर्यंत 84व्या घटना दुरुस्तीकडून फ्रीज करण्यात आली होती. त्यानंतर येतो शेड्यूल 5 किंवा अनुसूची क्रमांक 5. त्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ शेड्यूल एरियाजबद्दल बोलण्यात आलेलं आहे किंवा मग शेड्यूल ट्राईब्सबद्दल बोलण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी वेगवेगळे प्रोव्हिजन्स देण्यात आलेले आहे की ॲडमिनिस्ट्रेशन कसं असेल किंवा कंट्रोल कसा असेल शेड्यूल एरियाचा किंवा मग
त्या जागेवर राहणाऱ्या एसटीजचा. या ठिकाणी 4 नॉर्थ ईस्टर्न जे स्टेट आहे, जे आपल्याला नेक्स्ट शेड्यूलमध्ये बघायचे, शेड्यूल 6 मध्ये. ते वगळता जितके पण शेड्यूल एरियाज एक्झिस्ट करतात किंवा शेड्यूल ट्राइब्स एक्झिस्ट करतात, त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन कसं असलं पाहिजे किंवा या शेड्यूल एरियाजवर कंट्रोल कसा असला पाहिजे, त्याबद्दल बोलतं अनुसूची क्रमांक 5 किंवा शेड्यूल 5. याचे की फीचर्स काय, की या ठिकाणी जो गव्हर्नर असेल, शेड्यूल 5 मध्ये येणाऱ्या राज्यामध्ये जो गव्हर्नर असेल किंवा एरियामध्ये येणारा जो गव्हर्नर असेल, त्याच्याकडे स्पेशल पॉवर्स असतात या ठिकाणी निर्णय घेण्याचे. त्यासोबतच गव्हर्नरला मॅन्डेटरी करण्यात आलं आहे, की त्याला एक ॲन्युअल रिपोर्ट सबमिट करावं लागेल प्रेसिडेंट ऑफ इंडियाला, की या ठिकाणचं ॲडमिनिस्ट्रेशन कसं सुरू आहे त्याबद्दल. सोबतच शेड्यूल 5 एका प्रकारे मॅन्डेटरी करून टाकतं, की ट्रायबल किंवा ट्राईब ॲडवायझरी कमिटी, ज्यालाच आपण TAC बोलतो, याची स्थापना करणं किंवा एका प्रकारे या ठिकाणी TACची स्थापना करणं किंवा मॅन्डेटरी करणं एका प्रकारे TACचं असणं. हे शेड्यूल 5च्या अंडर येणाऱ्या स्टेट्स किंवा एरियाजमध्ये लागू असतं. त्या ठिकाणी गव्हर्नर जो आहे, त्याच्याकडे स्पेशल पॉवर्स असतात. गव्हर्नरकडे स्पेशल पॉवर्स असतात. त्यासोबतच गव्हर्नरचं काम काय असतं, की एक ॲन्युअल रिपोर्ट सबमिट करणं. तर तो ॲन्युअल रिपोर्ट कोणाला देतो? तो ॲन्युअल रिपोर्ट देतो प्रेसिडेंट ऑफ इंडियाला. त्या ठिकाणी तो ॲडमिनिस्ट्रेशन कसं असलं पाहिजे याबद्दल डिस्कशन करतो किंवा कसं सुरू आहे याबद्दल डिस्कशन करतो. आणि शेड्यूल 5च्या अंडर ट्राइब्स ॲडवायझरी काउन्सिल किंवा TACचं फॉर्मेशन करणं बंधनकारक होऊन जातं शेड्यूल 5 मध्ये येणाऱ्या राज्याचं. तर शेड्यूल 5 मध्ये आणि 6 मध्ये तुम्ही कन्फ्यूज होता. शेड्यूल 5 जनरली शेड्यूल एरियाज आणि शेड्यूल ट्राइब्सच्या ॲडमिनिस्ट्रेशनबद्दल बोलतो. शेड्यूल 5 आलं की TAC लक्षात ठेवा. TAC म्हणजे काय? ट्राइब ॲडवायझरी काउन्सिल. सोबतच गव्हर्नर लक्षात ठेवा. पण शेड्यूल 6 मध्ये काय असतं, की 4 नॉर्थ ईस्टर्न स्टेट्सबद्दल आपण जनरली बोलतो, ज्यालाच आपण AMTMनी डोनेट करतो, डिनोट करतो. शेड्यूल 6 किंवा अनुसूची 6 मध्ये पण ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ट्रायबल एरियाजबद्दल आपण बोलतो. मागच्या याच्यामध्ये आपण काय बघितलं शेड्यूल 5 मध्ये, की त्या ठिकाणी आपण शेड्यूल एरियाजबद्दल बोलतो. इथे आपण ट्रायबल एरियाजबद्दल बोलतोय आणि ट्रायबल एरियाज पण कोणते, की नॉर्थ ईस्टर्न स्टेट्सबद्दल. म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेशन कसं असेल एखाद्या ट्रायबल एरियाचं, ते नॉर्थ ईस्टर्न स्टेट्समध्ये लागू करण्यात आलेलं एका प्रकारे. जे आपण लडाखमध्ये बघितलं होतं, सोनम वांगचुकनी उपोषण केलं होतं. तर त्या ठिकाणी आपण बघितलं होतं एका प्रकारे, की तो शेड्यूल 6 मध्ये ॲड करण्याची डिमांड करत होता लडाखला. ते का करत होता? कारण इथच्या पॉप्युलेशनला किंवा इथच्या लोकल लोकांना, ट्रायबल्सला काही स्पेशल पॉवर्स देण्यात आलेले. आणि स्पेशली हे जे शेड्यूल 6 आहे, ते सध्याच्या स्थितीला आसाम या राज्यामध्ये आहे. त्यासोबतच मेघालय या राज्यामध्ये आहे. त्यासोबतच त्रिपुरामध्ये आहे आणि मिझोरममध्ये आहे. ज्यालाच आपण AMTM बोललो. शेड्यूल 6 किंवा अनुसूची 6 आसाम, मेघालय, त्रिपुरा किंवा मिझोरम सारख्या राज्यांना स्पेशल पॉवर देतो किंवा स्पेशल प्रोव्हिजन्स प्रोव्हाईड करतो. कशासाठी? तर त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन सुरळीतपणे चाललं पाहिजे या ट्रायबल एरियाचं, त्यासाठी. ज्या 4 स्टेट या ठिकाणी इन्क्लुडेड आहे शेड्यूल 6 मध्ये, त्या आहे आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम. ज्यालाच आपण AMTM बोललोय. हिस्टॉरिकल ॲनालिसिसबद्दल जर बोललं किंवा फॅक्टबद्दल जर बोललं, तर शेड्यूल 6 किंवा अनुसूची 6 यांच्या डिस्टिंक्ट कल्चर आणि कस्टम्सला रेकॉग्नाइज करण्यासाठी बनवण्यात आलं होतं. म्हणजेच या ठिकाणची विविधता लक्षात घेता, तिथच्या वेगळ्या रूढी परंपरा लक्षात घेता, या रिजनच्या आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरमच्या, त्यामुळे यांना 6व्या सूचीमध्ये किंवा 6 शेड्यूलमध्ये ॲड केलं. शेड्यूल्स जे आहे, शेड्यूल 6 जे आहे, ते या रिजन्सला म्हणजेच AMTMच्या रिजनला हाय डिग्री ऑफ ऑटोनॉमी किंवा एका प्रकारे सॉव्हर्जिनिटी प्रोव्हाईड करतं. ज्यांच्याकडे एका प्रकारे पॉवर असते, स्पेशल प्रोव्हिजन असते ॲडमिनिस्ट्रेशन चालवण्यासाठी स्वतःचं. त्याच्यामुळे त्यांचं कल्चर वाचून राहील आणि त्यांचे कस्टम्स वाचून राहील. त्यासोबतच अनुसूची क्रमांक 6 किंवा मग शेड्यूल 6 एका प्रकारे या राज्यांना, नॉर्थ ईस्टर्न स्टेट्सला ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल्स किंवा ADCs बनवणं मॅन्डेटरी करून टाकतं.
आणि या शेड्यूल्समध्ये येणाऱ्या राज्यांना ऑटोनॉमी मिळते कशापासून? तर ऑटोनॉमिक डिस्ट्रिक्ट काउन्सिल किंवा ADCs कडून मिळते. या काउन्सिल्सकडे किंवा ADCकडे स्पेशल पॉवर्स असते. लेजिस्लेटिव्ह पॉवर्स असते, ज्युडिशियल पॉवर असते आणि एक्झिक्युटिव्ह पॉवर असते. काही स्पेसिफिक ठराविक सब्जेक्ट्सवर, जसे की लँड या ठिकाणी आपण परचेस नाही करू शकत. फॉरेस्टबद्दल यांना अधिकार आहे खूप जास्त. सोशल कस्टम्सवर डिसिजन घेण्याचा अधिकार आहे ADCsला. तर आपण शेड्यूल 5ला कसं लक्षात ठेवू शकतो? सिंपल आहे. आपण त्या ठिकाणी TACबद्दल बोललो, म्हणजेच ट्राईब ॲडवायझरी काउन्सिलबद्दल बोललो. तर शेड्यूल 6ला आपण ADCsनी लक्षात ठेवू शकतो, म्हणजेच ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिलनी आपण लक्षात ठेवू शकतो. तर ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल बनल्यानंतर या राज्यांकडे लेजिस्लेटिव्ह पॉवर असते, लॉ मेकिंगची पॉवर असते, ज्युडिशियल पॉवर असते, न्यायप्रणालीची पॉवर असते. सोबतच एक्झिक्युटिव्ह पॉवर पण या लोकांना असते काही मुद्द्यांवर, जसं की लँडवर, फॉरेस्टवर आणि सोशल कस्टम्सवर. तर यावर डिसिजन मेकिंगची पॉवर ADCsकडे असते, जी आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरमसारख्या राज्यांमध्ये आहे. त्यानंतर येतं शेड्यूल 7. ज्यावेळेस आपण सायलेंट फीचर्स म्हणजेच ठराविक वैशिष्ट्यांबद्दल बोललो होतो किंवा मग बॉरोइंग फीचर्सबद्दल बोललो होतो, तर आपण या ठिकाणी डिव्हिजन ऑफ पॉवरबद्दल पण बोललो होतो, की शेड्यूल 7मध्ये 7व्या अनुसूचीमध्ये डिव्हिजन ऑफ पॉवर राहील. या ठिकाणी 3 सूची एक्झिस्ट करतील, म्हणजेच लिस्ट एक्झिस्ट करतील. या 3 सूचींमध्ये किंवा लिस्टमध्ये 3 वेगवेगळ्या सूची असतील. एक लिस्ट असेल युनियन लिस्ट, दुसरी असेल स्टेट लिस्ट. युनियन लिस्टमध्ये युनियन किंवा सेंटर लॉ मेकिंग करेल किंवा डिसिजन घेईल. स्टेट लिस्टमध्ये राज्य किंवा स्टेट डिसिजन घेईल. पण अजून एक लिस्ट असते, तिसरी लिस्ट, ज्याला आपण बोलतो कॉन्करंट लिस्ट. या ठिकाणी केंद्र आणि राज्य दोन्ही पण डिसिजन घेतील किंवा लेजिस्लेचर बनवतील, लॉ मेकिंग करतील एखाद्या मुद्द्यावर. आणि कॉन्करंट लिस्टची जी संकल्पना आहे ती आपण ऑस्ट्रेलिया देशापासून घेतलेली आहे किंवा ऑस्ट्रेलियाच्या संविधानापासून आपण घेतलेली आहे. तर शेड्यूल 7 डिव्हिजन ऑफ पॉवरबद्दल बोलतं, की केंद्र आणि राज्यामध्ये पॉवर डिस्ट्रीब्युशन कसं होईल किंवा डिव्हिजन ऑफ पॉवर कसं होईल. त्या ठिकाणी 3 सूची देण्यात आलेल्या आहे. एक आहे युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. याच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश असतो? लेजिस्लेटिव्ह सब्जेक्ट जे आहे किंवा लॉ मेकिंगचे जे सब्जेक्ट आहे, ते सेंटर म्हणजेच केंद्र किंवा युनियन आणि स्टेट म्हणजे राज्य, या 2मध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेलं आहे. 3 वेगवेगळ्या लिस्टमध्ये किंवा सूच्यांमध्ये, जे आपण हे बोललो युनियन लिस्ट आहे, स्टेट लिस्ट आहे, कॉन्करंट लिस्ट आहे. जे आर्टिकल 246च्या अंडर आपण केलेलं आहे. म्हणजे 3 डिस्ट्रीब्युशन, सेंटर, स्टेट आणि कॉन्करंट लिस्ट. नंतर येते युनियन लिस्ट काय आहे? सब्जेक्ट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स, म्हणजेच राष्ट्राच्या इम्पॉर्टन्सचे जे सब्जेक्ट आहे, जसं की डिफेन्स आहे, फॉरेन अफेअर्स आहे, बँकिंग आहे, याच्यावर जे रूल्स बनवले जातील किंवा जे डिसिजन्स घेतले जातील ते केंद्र घेईल, कारण हा सब्जेक्ट युनियन लिस्टच्या अंडर येतो. याच्यामध्ये 97 सब्जेक्ट एक्झिस्ट करत होते ओरिजिनली किंवा स्टार्टिंगला. आताच्या स्थितीला 100 या ठिकाणी सब्जेक्ट एक्झिस्ट करतात, ज्याच्यावर केंद्र सरकार किंवा युनियन डिसिजन मेकिंग करू शकते. त्यानंतर येते स्टेट लिस्ट. स्टेट लिस्टमध्ये लोकल इम्पॉर्टन्सच्या गोष्टी असतात, ज्या ठिकाणी राज्याचे अंतरिम विषय मांडलेले असतात, जसं की राज्याची पोलीस व्यवस्था, पब्लिक हेल्थ, ॲग्रिकल्चर सारख्या गोष्टीवर डिसिजन मेकिंग राज्य सरकार करते. इनिशियली याच्यामध्ये 66 सब्जेक्ट होते, आता 61 सब्जेक्ट आहे, म्हणजे एक वाढलाय. कॉन्करंट लिस्ट असा सब्जेक्ट असतो किंवा असे मुद्दे असतात, जिथे बोथ केंद्र आणि राज्य मिळून लेजिस्लेशन करू शकतात किंवा लॉ मेकिंग करू शकतात. जेव्हा कॉन्करंट लिस्टवर डिसिजन मेकिंग होते किंवा लॉ मेकिंग होते, एखाद्या मुद्द्यावर समजा लॉ मेकिंग करत आहेत हे लोक, समजा सेंटर आणि स्टेटनी वेगवेगळे लॉज बनवले, यांच्यामध्ये क्लॅश झाला, तर कोणत्यानी बनवलेला लॉ, म्हणजेच युनियननी बनवलेला लॉ ॲक्सेप्ट केला जाईल की स्टेटनी बनवलेला लॉ ॲक्सेप्ट केला जाईल? जर यांच्यामध्ये मतभेद झाले असेल एखादा लॉ बनवताना एखाद्या मुद्द्यावर किंवा सब्जेक्टवर, जो कॉन्करंट लिस्टचा पार्ट आहे, तर त्यावेळेस सेंटरची गोष्ट ऐकली जाईल. म्हणजेच सेंट्रल लॉ प्रिव्हिल्स इन क्लॅश, म्हणजेच अशा डेडलॉकच्या सिच्युएशनमध्ये सेंटरची गोष्ट ऐकली जाईल, कारण स्ट्रॉंग सेंटर आहे इंडियामध्ये. युनिटरी बायसबद्दल आपण बोललोच आहे ना. एक्झाम्पल कोणकोणते? एज्युकेशनवर, क्रिमिनल लॉजवर,
कॉन्करंट लिस्टमध्ये स्टेट आणि युनियन दोन्ही पण डिसिजन मेकिंग करू शकतात. तर इनिशियली 47 सब्जेक्ट होते, आता 52 सब्जेक्ट आहे कॉन्करंट लिस्टमध्ये. तर या ठिकाणी आपल्याला आर्टिकल लक्षात ठेवायचं आहे. आर्टिकल 246च्या अंडर या सगळ्या लिस्ट येतात. या ठिकाणी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, की कोणकोणत्या लिस्ट एक्झिस्ट करतात. युनियन, स्टेट आणि कॉन्करंट लिस्ट. युनियनमध्ये केंद्र डिसिजन घेईल सब्जेक्ट्सवर, स्टेटमध्ये राज्य डिसिजन घेईल आणि कॉन्करंटमध्ये दोन्ही मिळून डिसिजन घेतील एखाद्या मुद्द्यावर. आणि कुठली गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की अमेंडमेंट जे झालं होतं, 42वी घटना दुरुस्ती जी झाली होती, 42nd अमेंडमेंट ॲक्ट जो आला होता 1976चा, यामध्ये 5 सब्जेक्ट जे आहे ते स्टेट लिस्टमधून कॉन्करंट लिस्टमध्ये टाकण्यात आले होते. म्हणजेच राज्यांकडे जे सब्जेक्ट होते, ज्याच्यावर ते लॉ मेकिंग करू शकत होते, ते सब्जेक्ट कॉन्करंट लिस्टमध्ये ॲड केले. म्हणजे याच्यावर केंद्र आणि राज्य म्हणून दोन्हीही डिसिजन मेकिंग करू शकेल. जसे की ते कॉन्करंट लिस्टमध्ये एज्युकेशन येतं, शिक्षण येतं, फॉरेस्ट येतं म्हणजेच वन येतं, वेट्स अँड मेजर येतं म्हणजेच ज्या आपण मापनासाठी वापरणाऱ्या वस्तू आहे किंवा स्टँडर्ड्स आहे, त्या गोष्टीवर कॉन्करंट लिस्टमध्ये येतात. प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड लाईफ, ॲनिमल्स आणि बर्ड्सचं जे प्रोटेक्शन होतं किंवा वन्यजीवांचं जे प्रोटेक्शन होतं, ते पण कॉन्करंट लिस्टचा पार्ट आहे. आणि ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस जे आहे, ते पण कॉन्करंट लिस्टचा पार्ट होता. म्हणजेच 42व्या घटना दुरुस्तीमध्ये जे 5 सब्जेक्ट स्टेटकडून कॉन्करंट लिस्टमध्ये ट्रान्सफर केले होते, त्याच्यामध्ये एज्युकेशन, फॉरेस्ट, वेस्ट अँड मेजर्स, प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड लाईफ अँड बर्ड्स आणि लास्टमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस हा येतं. आणि आपल्याला कोणत्या संख्या लक्षात ठेवायच्या, की युनियन लिस्टमध्ये स्टार्टिंगला 97 होत्या, आता 100 आहे. स्टेट लिस्टमध्ये स्टार्टिंगला 66 होत्या, आता 61 आहे. कॉन्करंट लिस्टमध्ये सुरुवातीला 47 होत्या, आता 52 आहे. तर आपल्याला नंबरिंगवरूनच समजून जाते. स्टार्टिंगला 66 होत्या स्टेट लिस्टमध्ये, त्याच्यामधून 5 कॉन्करंट लिस्टमध्ये ॲड केल्या. इथे पहिले 47 होते, 47 प्लस 5 52 होते. इथे 66 होत्या, याच्यातून आपण 5 मायनस करून कॉन्करंट लिस्टमध्ये टाकल्या. तर इथे एक्स्ट्रा राहणार. आणि युनियनमध्ये पहिले 97 होत्या, नंतर 100 झाल्या, म्हणजेच 3 ॲड झाल्या. इथे 3 ॲड झाल्या, इथे 5 मायनस झाल्या आणि इथे 5 प्लस झाल्या. म्हणजेच +3, -5 आणि +5 यांनी पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर येते शेड्यूल 8. शेड्यूल 8 बोलतं ऑफिशियल लँग्वेजेसबद्दल. भारतामध्ये असलेल्या अधिकृत भाषाबद्दल अनुसूची क्रमांक 8 बोलते. अनुसूची क्रमांक 8 मध्ये किंवा शेड्यूल 8 मध्ये एका प्रकारे भारताच्या सगळ्या अधिकृत भाषाबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली. ओरिजिनली ज्यावेळेस संविधान बनवून तयार झालं होतं, तर शेड्यूल 8 मध्ये 8व्या शेड्यूलमध्ये 14 भाषा होत्या. 14 ऑफिशियल लँग्वेज होत्या, रेकॉग्नाइज्ड लँग्वेज होत्या भारताच्या. म्हणजेच शेड्यूल 8 मध्ये संविधानाने एका प्रकारे रेकॉग्नाइज केलेल्या किंवा अधिकृत केलेल्या ज्या भाषा होत्या, त्याच्याबद्दल लिहिलेलं होतं. ओरिजिनली 14 लँग्वेजेस होत्या, पण वेळोवेळी जे अमेंडमेंट झाले, त्याच्यानंतर ही जी संख्या ती 22 वर पोहोचली. म्हणजे सध्याच्या स्थितीला 22 भाषा आहेत, ज्या ऑफिशियली कॉन्स्टिट्यूशन रेकॉग्नाइज करतं किंवा भारताचं संविधान मान्य करतं. तर जसं आपण डिस्कस केलं, की ती लिस्ट ऑफ लँग्वेजेस दिलेली आहे, जे रेकॉग्नाइज केलेलं आहे आपल्या भारतीय संविधानामध्ये. हिस्टॉरिकल टाईमलाईनबद्दल डिस्कस करायचं झालं, तर पहिले 14 लँग्वेजेस होत्या. आता 22 लँग्वेजेस आहे. आणि अमेंडमेंट्स कोणते झाले आणि कोणत्या अमेंडमेंटमध्ये कोणती भाषा ॲड झाली, हे जाणून घेणं इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. कारण प्रश्न एकतर या संख्यांवर येतो, की आधी किती होत्या, आता किती आहे? यावर एक क्वेश्चन येतो आणि एक क्वेश्चन येतो, की या अमेंडमेंटमध्ये खालीलपैकी कोणती भाषा नव्हती ॲड केली किंवा कोणती भाषा ॲड केली होती? त्याच्यावर क्वेश्चन येतो. तर क्वेश्चनच्या हिशोबाने आपण या ठिकाणी अमेंडमेंट ॲड केले. सगळ्यात पहिलं अमेंडमेंट जे झालं होतं, संविधान संशोधन झालं होतं, ते झालं होतं 21वं संविधान संशोधन 1967 मध्ये किंवा 1967 मध्ये. या ठिकाणी सिंधी ही भाषा ॲड करण्यात आली होती. त्यानंतर 71वे घटना दुरुस्ती झाले किंवा 71वे अमेंडमेंट झालं 1992 मध्ये 1992 मध्ये. ज्या ठिकाणी कोकणी भाषा, मणिपुरी भाषा आणि नेपाली भाषाला ऑफिशियल लँग्वेजमध्ये ॲड केलं होतं. त्यानंतर 92 किंवा 92nd अमेंडमेंट झालं 2003 मध्ये. 92वी घटना दुरुस्ती झाली 2003 मध्ये. त्या ठिकाणी बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली या भाषा ॲड करण्यात आल्या. तर ओरिजिनली 14 लँग्वेजेस होत्या. त्यानंतर 22 लँग्वेजेस झाल्या. त्या 22 लँग्वेजेस झाल्या म्हणजेच या ठिकाणी काहीतरी भाषांचं ॲडिशन झालं. तर ज्या भाषांचं ॲडिशन झालं ते हे घटना दुरुस्ती करून करण्यात आलं होतं. म्हणजे 21, 71 आणि 92 म्हणजेच 92 या घटना दुरुस्ती करून भाषांचं ॲडिशन करण्यात आलं ऑफिशियल लँग्वेजमध्ये. 21वी मध्ये सिंधी ॲड झाली. 71वी मध्ये कोकणी, मणिपुरी आणि नेपाली ॲड करण्यात आली. 92व्या
92वी जी घटना दुरुस्ती झाली 2003 मध्ये, तिथे बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली ॲड करण्यात आली होती. आता आपण या ठिकाणी ॲड केलेल्या लँग्वेजेस बघितल्या. तुम्ही ओव्हरऑल 22 लँग्वेजेस कोणत्या आहेत ते लिहून काढा तुमच्या याच्यामध्ये. शेड्यूल 9 येतं, अनुसूची क्रमांक 9 येतं. अनुसूची क्रमांक 9 मागे खूप मोठी स्टोरी आहे. इथे व्हॅलिडेशन ऑफ सर्टन ॲक्ट्स आणि रेग्युलेशन्स बद्दल बोलण्यात आलेलं आहे. म्हणजेच जे कायदे या ठिकाणी ॲड झाले होते 9व्या शेड्यूलमध्ये किंवा अनुसूची क्रमांक 3 मध्ये, त्याच्यामागे खूप मोठी स्टोरी आहे. जे पहिलं अमेंडमेंट झालं होतं 1951 मध्ये संविधानामध्ये. त्या पहिल्या अमेंडमेंटमध्ये हा 9वं शेड्यूल इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं किंवा अनुसूची क्रमांक 9 इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं. आणि हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट काय आहे या गोष्टीचा, की जवाहरलाल नेहरूची गव्हर्नमेंट होती, त्यांनी लँड रिफॉर्म्स आणले होते. जमीन सुधारणा कायदा आणला होता. त्या ठिकाणी त्यांना जमीदारी सिस्टमला म्हणजे अर्थव्यवस्था बोलतोय मी. जमीदारी व्यवस्थेला एका प्रकारे अबॉलिश करायचं होतं, रद्द करायचं होतं. तर त्यासाठी शेड्यूल 9चं असणं गरजेचं होतं. आता तुम्ही बोलणार की शेड्यूल 9चं असणं का गरजेचं आहे? कारण आपल्याला माहिती आहे की आर्टिकल 13च्या अंडर भारतीय संविधानामध्ये जे कोर्ट्स आहे किंवा जे ज्युडिशियरी आहे, त्यांच्याकडे ज्युडिशियल रिव्ह्यूचा एक सिस्टम आहे. ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये काय होतं, की जो कायदा बनवला जातो, त्याला परत चेक केलं जातं. ॲक्ट बनल्यानंतर. ॲक्ट बनल्यानंतर जर तो संविधानाच्या चौकटीत बसत नसेल किंवा बेसिक स्ट्रक्चरमध्ये बसत नसेल, एखाद्याची फंडामेंटल राईट व्हायोलेट करत असेल, तर त्याला जी ज्युडिशियल रिव्ह्यूचं दिलेलं आहे आपल्या संविधानामध्ये, त्याच्या थ्रू व्हॉइड डिक्लेअर केलं जाऊ शकतं. म्हणजेच कॅन्सल केलं जाऊ शकतं, रद्द केलं जाऊ शकतं त्या कायद्याला. तर तो कायदा रद्द नाही झाला पाहिजे म्हणून शेड्यूल 9 बनवण्यात आला होता, की शेड्यूल 9 मध्ये जे लॉज किंवा ॲक्ट आम्ही ॲड करू, ते ज्युडिशियल रिव्ह्यूपासून इम्यून असतील. म्हणजेच या गोष्टींचा ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही. त्यामुळे शेड्यूल 9 ॲड केलं होतं. आता परत स्टोरीकडे येऊया. जवाहरलाल नेहरूची सरकार होती. त्यांनी पहिलं अमेंडमेंट ॲक्ट आणला 1951 मध्ये. तिथे शेड्यूल 9 ॲड केलं. शेड्यूल 9 ॲड का केलं, की ज्युडिशियल रिव्ह्यूपासून वाचवता आलं पाहिजे आणि मेन रिझन काय होतं, लँड रिफॉर्म्स आणणं आणि जमीनदारी कायद्याला रद्द करणं. आणि हे कोर्टच्या ज्युडिशियल रिव्ह्यूपासून वाचलं पाहिजे म्हणून शेड्यूल 9 आणलं होतं. आता ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये का हे अटकलं असतं? शेड्यूल 9 किंवा एका प्रकारे लँड रिफॉर्म्स आणि जमीनदारी कायदा रद्द करणं शेड्यूल 9च्या हिशोबाने का अटकलं असतं? शेड्यूल 9 नसतं तर का अटकलं असतं? ज्युडिशियल रिव्ह्यूमुळे. आणि ज्युडिशियल रिव्ह्यू का घेतला गेला असता किंवा का या ठिकाणी हा कायदा रद्द करण्यात आला असता? मेन रिझन काय? आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस संविधान बनवून रेडी झालं होतं तेव्हा राईट टू प्रॉपर्टी. राईट टू प्रॉपर्टी जी आहे, म्हणजेच प्रॉपर्टी किंवा संपत्ती होल्ड करण्याचा जो अधिकार आहे, तो पहिले एक फंडामेंटल राईट होता. फंडामेंटल राईट म्हणजे जर तो तुमचा मूलभूत हक्क होता, तर मूलभूत हक्काचं जर तुमचं उल्लंघन होत असेल एखाद्या कायद्यातून, तर त्याला आपण ज्युडिशियल रिव्ह्यूमधून व्हॉइड डिक्लेअर करू शकतो. हे संविधानामध्ये लिहिलेलं होतं. आणि इथे जवाहरलाल नेहरू काय करण्याचा प्रयत्न करत होते? लँड रिफॉर्म्स आणून जमीनदारी कायदा रद्द करण्याचा एका प्रकारे प्रयत्न करत होते. तर त्यांनी कोर्टामध्ये जर धाव घेतली, की आम्हाला राईट टू प्रॉपर्टी आहे, संपत्ती होल्ड करण्याचा अधिकार आहे आणि ही आमची मूलभूत हक्क आहे, फंडामेंटल राईट आहे. तर फंडामेंटल राईट असल्यामुळे या ठिकाणी हा कायदा ज्युडिशियल रिव्ह्यूमुळे फेल झाला असता. त्यामुळे शेड्यूल 9 बनवलं होतं, की शेड्यूल 9 ज्युडिशियल रिव्ह्यूपासून इम्यून राहील आणि समोर चालून जी राईट टू प्रॉपर्टी आहे, त्याला एका प्रकारे आपण आजच्या वेळेमध्ये कॉन्स्टिट्यूशनल राईट म्हणून बघतो, संविधानिक हक्क म्हणून बघतो किंवा मग एक लीगल राईट म्हणून बघतो. म्हणजेच यानंतरच राईट टू प्रॉपर्टीला फंडामेंटल राईटमधून काढून कॉन्स्टिट्यूशनल किंवा लीगल राईटमध्ये ॲड केलं होतं. कारण ज्युडिशियल रिव्ह्यूपासून वाचायचं होतं. कारण लँड रिफॉर्म्स आणायचे होते. ही होती टोटल स्टोरी. त्यानंतर गोष्ट येते, की मेजर लीगल अपडेट कधी झाली या गोष्टीमध्ये, की असं तर मग सरकार कोणता पण कायदा बनवेल आणि शेड्यूल 9 मध्ये ॲड करेल. कारण ज्युडिशियल रिव्ह्यू होत नाही शेड्यूल 9 मधल्या असणाऱ्या गोष्टींचा. तर एक केस झाली होती, की जे ज्युडिशियल रिव्ह्यू आहे, ते इम्यून कधीपर्यंत राहील किंवा कधी नंतर इम्युनिटी संपेल यामध्ये असणाऱ्या कायद्यांची किंवा लॉची, त्याबद्दल एक इम्पोर्टंट केस आपल्याला स्टडी करावं लागते. जी एक लँडमार्क केस होती आय-आर कोलो केस 2007 मधली. या केसच्या व्हर्डिक्टमध्ये सुप्रीम कोर्ट काय बोललं होतं, की 9 शेड्यूलमध्ये 24 एप्रिल 1973 नंतर जितक्या पण लॉजला ॲड केलं होतं, ते ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी इम्यून नसणार. म्हणजे या गोष्टींचा ज्युडिशियल रिव्ह्यू होणार. पण एप्रिल 24, 1973 पूर्वी जितक्या लॉज किंवा ॲक्ट या ठिकाणी ॲड केले होते, तर ते एका प्रकारे इम्यून नसतील. म्हणजेच या गोष्टींचा ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही. आणि जे 24 एप्रिल 1973 नंतर ॲड केले, त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू होईल.
आणि ही तीच टाईमलाईन होती 24 एप्रिल 1973 ची, जेव्हा लँडमार्क केशवानंद भारती केस झाली होती. जसं मी पूर्वी पण बोललोय, की हे जे केस आहे त्यांनी भारताच्या संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन ठरवलंय, की भारताचं संविधान कसं असेल, त्याचं बेसिक स्ट्रक्चर काय आहे, त्याचं नेचर कसं आहे. या सगळ्या गोष्टी केशवानंद भारती केसमध्ये होत्या आणि मी हे पण बोललो होतो, की केशवानंद भारती केस जे आहे, ती थ्रू आउट द पॉलिटी आपल्याला कुठे ना कुठे येऊन भेटणारच आहे. त्यामुळे त्या केसला आपल्याला वेगळ्या केसेसच्या लेक्चरमध्येच डिस्कस करायचं आहे. कोणकोणते इम्पॉर्टंट संविधानिक केसेस होते, ज्याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर ठरलं किंवा मेनका गांधी केस ठरलं, ज्यावेळेस लिबर्टीबद्दल बोलण्यात आलं, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करू तिथे. पण ओव्हरऑल मुद्दा काय आहे, शेड्यूल 9 मध्ये असे लॉज किंवा ॲक्ट टाकण्यात आले होते, जे एका प्रकारे इम्यून होते ज्युडिशियल रिव्ह्यूपासून. कधीपर्यंत? 24 एप्रिल 1973 पर्यंत. यापूर्वी जितके पण कायदे ॲड केले, त्यांचा ज्युडिशियल रिव्ह्यू नाही झाला. पण यानंतर जितके पण ॲड झाले, ते ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी एका प्रकारे एलिजिबल आहे. त्यानंतर येतो हा पॉइंट. शेड्यूल 9 परत एकदा रिवाईज करू. या ठिकाणी कोणते कायदे किंवा लॉज ॲड करण्यात आले होते शेड्यूल 9 मध्ये? ज्यांच्याकडे स्पेशल इम्युनिटी असेल ज्युडिशियल रिव्ह्यूपासून वाचण्याची. तर ज्युडिशियल रिव्ह्यूचा अर्थ काय होतो? ज्युडिशियरीकडे विशेष अधिकार असतात. कोणत्या मुद्द्यांवर? जर एखादा कायदा किंवा लॉ जर असंविधानिक असेल, अनकॉन्स्टिट्यूशन असेल, तर त्या कायद्याला व्हॉइड डिक्लेअर करणं किंवा रद्द करणं हे ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये होतं. पण 9th शेड्यूलमध्ये येणारे जे कायदे होते किंवा लॉ होते, लँड रिफॉर्म्स किंवा मग जमीदारी कायदा, हे ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी इम्यून नव्हते. कारण राईट टू प्रॉपर्टीला लीगल राईट किंवा कॉन्स्टिट्यूशनल राईट बनवलं होतं. त्यानंतर मुद्दा असा येतो, की 9th शेड्यूलमध्ये असणारे लॉज कधीपासून इम्यून व्हायला स्टार्ट झाले? म्हणजेच यांचं ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी हे फ्री झाले. तर 24 एप्रिल 1973 नंतर केलेले कायदे, याच्यामध्ये ॲड केलेले कायदे जे ते ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी पात्र ठरले किंवा एलिजिबल झाले. आणि केस कोणती होती? आय.आर. पोलो केस 2007 ची. या केसमध्ये डिसिजन देण्यात आलं, की 24 एप्रिल 1973 नंतर जे ॲड केले, ते ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी पात्र असतील. पण यापूर्वी जे होते 24 एप्रिल 1973 पूर्वीचे कायदे, तर यापूर्वीचे जे कायदे आहेत, ते ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी पात्र नसतील. हे सिंपल आहे शेड्यूल 9चं. शेड्यूल 10. शेड्यूल 10 एक इम्पॉर्टंट गोष्ट बोलतो, दॅट इज अँटी डिफेक्शन लॉ. म्हणजेच जे आपण आजच्या वेळेवर बघतो, आया राम गया राम, त्यालाच आपण अँटी डिफेक्शन लॉ बोलतो. म्हणजेच टी पार्टीचा सदस्य आहे, टी पार्टीकडून तो इलेक्शन लढतो. म्हणजेच एका प्रकारे चुनाव लढतो आणि तो इलेक्ट पण होतो, निवडून पण येतो. निवडून आल्यानंतर हा जो सी पार्टीचा सदस्य आहे, ज्यांनी सी पार्टीच्या बॅनरखाली इलेक्शन लढलं, तो बी पार्टीमध्ये जातो. तर हा बी पार्टीमधून जाण्यासाठी काही रूल्स अँड रेग्युलेशन आहे. कारण सी पार्टीकडून त्यांनी इलेक्शन लढलंय, तो निवडून आलाय, नंतर तो बी पार्टीमध्ये जाऊन ते पार्टीची मेंबरशिप घेतोय. तर सी पार्टीला तर रागच येईल ना, की आपला मेंबर बी पार्टीच्या पारड्यात जाऊन बसलाय. तर सी पार्टी अँटी डिफेक्शन लॉचा यूज करून या व्यक्तीची, तो बी पार्टीमध्ये गेलाय निवडून आल्यानंतर, त्या पार्टीची सदस्यता किंवा त्या व्यक्तीची सदस्यता रद्द करू शकते अँटी डिफेक्शन लॉच्या अंडर. तेच आपण शेड्यूल 10 मध्येच शेड्यूल 10च्या अँटी डिफेक्शन लॉमध्ये बघणार आहोत. तर अँटी डिफेक्शन लॉ राजीव गांधीच्या टेन्युअरमध्ये आला होता, जेव्हा राजीव गांधीचं सरकार होतं. राजीव गांधीच्या टायमामध्ये अँटी डिफेक्शन लॉ आला होता आणि याला ॲड केलं होतं 52व्या घटना दुरुस्तीमध्ये किंवा 52व्या अमेंडमेंट ॲक्ट 1985 मधून. अँटी डिफेक्शन लॉसाठी आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की जे अमेंडमेंट पहिलं झालं, ज्यांनी याला ॲड केलं. तर जे 52वी घटना दुरुस्ती झाली होती, अमेंडमेंट ॲक्ट झाला होता. त्यामध्ये 1/3 मेंबर ऑफ पार्लिमेंट किंवा स्टेट जर त्या व्यक्तीसोबत आले असेल, म्हणजेच पहिले आपण काय बघितलं, की तो कधी डिस्क्वालिफाय होईल, जर तो एकटा गेलाय तर. अँटी डिफेक्शन लॉचा यूज करून. पण यांनी काय केलं, सी पार्टीमधून जाताना आपल्यासोबत सी पार्टीच्या इलेक्टेड मेंबर्सपैकी 1/3 लोकांना तो सोबत घेऊन गेला बी पार्टीमध्ये. जर तो 1/3 लोकांना बी पार्टीमध्ये घेऊन गेलाय, तर त्याचं डिस्क्वालिफिकेशन करू शकेल का सी पार्टी? नाही करू शकणार. हे कधीपर्यंत होतं 1/3 मेंबर्सचा रूल? 52nd अमेंडमेंटपर्यंत. म्हणजे जी 52वा घटना दुरुस्ती आली होती, त्याच्यानुसार काय होतं, की जर एखादा व्यक्ती पार्टी स्विच करत असेल, एका पार्टीच्या नावाखाली इलेक्शन लढून दुसऱ्या पार्टीमध्ये जात असेल आणि त्याच्यासोबत जर तो ज्या पार्टीमधून तो दुसऱ्या पार्टीमध्ये प्रवेश करतोय, त्या पार्टीची 1/3 इलेक्टेड मेंबर्स घेऊन जातोय, तर त्याच्यावर अँटी डिफेक्शन लागू होणार नाही.
ठीक आहे. जर 1/3 पेक्षा कमी संख्या तो घेऊन जाईल, तर त्याच्यावर अँटी डिफेक्शन लॉ होईल. त्यानंतर 91वी घटना दुरुस्ती जी झाली, 91st अमेंडमेंट ॲक्ट जो आला, त्यामध्ये या लॉला अजून स्ट्राँग करण्यात आलं. म्हणजे जर हा व्यक्ती जात आहे, तर 1/3 नाही, त्याला पार्टीच्या 2/3 मेंबर्सला सोबत घेऊन जावं लागेल. 2/3 इलेक्टेड मेंबर्सला सोबत घेऊन जावं लागेल. तरच तो अँटी डिफेक्शन लॉपासून वाचेल. तर हेच आहे 10th शेड्यूलमध्ये दिलेलं. काही वेगळी संकल्पना या ठिकाणी आहे नाही. आपल्याला माहिती आहे ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये उद्धव शिवसेना आणि शिंदे शिवसेनामध्ये काय वाद झाले होते. त्यापूर्वी अजितदादा गटमध्ये आणि शरद पवार गटमध्ये काय पण कोणकोणते हे झाले होते, मतभेद झाले होते. ते सगळं शेड्यूल 10 ची आपल्याला सगळ्यांना सवय झाली आहे महाराष्ट्रामध्ये, की आयाराम, गयाराम, अँटी डिफेक्शन या सगळ्या गोष्टी ऐकून थकलोय आपण ऑलरेडी. पण बोलायचं काय होतं, की 52nd अमेंडमेंट ॲक्ट 1985 ला हा कायदा आणण्यात आला. राजीव गांधीचं टेन्युअर होतं. त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स काय होते, की डिस्क्वालिफिकेशन कसं करता येईल या व्यक्तीचं. जे मेंबर्स ऑफ पार्लिमेंट किंवा स्टेट असेंब्लीज, लेजिस्लेटिव्ह, तर ते मेंबर जर ग्राउंड ऑफ डिफेक्शनवर पार्टी स्विच करत असेल, इलेक्शन झाल्यानंतर, त्यावेळेस त्यांची मेंबरशिप कशी रद्द करता येईल मधून किंवा स्टेट लेजिस्लेचरमधून, त्यावर या ठिकाणी हा कायदा आला होता. तर पहिला जो कायदा आणण्यात आला होता, इंट्रोड्यूस करण्यात आला होता, त्याच्यानुसार त्या व्यक्तीला आपल्या सोबत 1/3 इलेक्टेड मेंबर्स घेऊन जायचे होते. 1/3 इलेक्टेड मेंबर जर त्याला साथ देत असेल, तरच तो अँटी डिफेक्शनपासून वाचेल. त्यानंतर आली 91वी घटना दुरुस्ती म्हणजेच 91st अमेंडमेंट ॲक्ट 2003चा. त्याच्यामध्ये ही संख्या वाढवून 2/3 करण्यात आली. म्हणजे 2/3 इलेक्टेड मेंबर जर असतील त्या व्यक्तीसोबत, तर तो अँटी डिफेक्शनपासून वाचेल. पण याच्यापेक्षा जर त्याच्याकडे कमी संख्या असेल, 1/3 पेक्षा किंवा 2/3 पेक्षा, तर तो व्यक्ती अँटी डिफेक्शननुसार डिस्क्वालिफाय होईल त्याची मेंबरशिप. हेच शेड्यूल 10 मध्ये देण्यात आलेलं. आणि आपल्याला वर्ष पण लक्षात ठेवायचे. 52वी घटना दुरुस्ती आली होती 1985 मध्ये आणि 91वी आली होती 2003 मध्ये. त्यानंतर येते 11वं शेड्यूल, त्या ठिकाणी पंचायत राजबद्दल बोलण्यात आलं आहे. म्हणजेच भारताच्या संविधानानुसार किंवा भारताच्या ओव्हरऑल स्ट्रक्चरला जर आपण ॲनलाईज करायचा प्रयत्न केला, तर सेंटर, स्टेट या 2च बॉडी आधी एक्झिस्ट करत होत्या. पण पॉवर डिसेंट्रलाइज झाली पाहिजे, सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. त्यासाठी 3 टियर सिस्टम आपण फॉलो करतो. ज्या ठिकाणी लोकल बॉडीज पण एक इम्पॉर्टंट रोल प्ले करते. लोकल बॉडी जर रूलर असेल, ग्रामीण असेल, तर त्या ठिकाणी काय असते बाबा, पंचायत असते. आणि जर लोकल बॉडी अर्बन असेल, म्हणजे शहरी असेल, तर त्या ठिकाणी म्युनिसिपालिटीज सारखी कन्सेप्ट असते. रूरलमध्ये पंचायत सारखी कन्सेप्ट असते. आणि रूरल किंवा लोकल गव्हर्नन्सचा जो मॉडेल आहे, स्पेशली पंचायत राज जे आहे, ते डिपेंडंट आहे गांधीयन आयडिओलॉजीवर. म्हणजेच गांधीजीच्या फिलॉसॉफीवर. गांधीजीचं काय म्हणणं होतं, की गावांकडे चला, पहिले गावं डेव्हलप करा. लोकल गव्हर्नन्सला इम्पॉर्टंट द्या. लोकल बॉडीजचं डेव्हलपमेंट व्यवस्थित करा. डिसेंट्रलायझेशन करा पॉवरचं. सत्तेचं किंवा एका प्रकारे विकेंद्रीकरण करा. त्यालाच पंचायत राज आपण बोलतो. पंचायत राजची संकल्पना गांधीयन फिलॉसॉफीवर बेस्ड आहे. जो रूरल इकॉनॉमीला एका प्रकारे प्राधान्य देत होते. गावं पहिले डेव्हलप करा, तेव्हा कुठे शहरं डेव्हलप होतील. गावांकडे ऑटोनॉमी असली पाहिजे. त्यासाठीच पंचायत राजचं अनाउन्समेंट झालं किंवा डिक्लेरेशन झालं एका प्रकारे. आणि पंचायत राज जी आहे ती 73rd अमेंडमेंट ॲक्ट 1992 पासून सुरू झाली. म्हणजे 1992 पासून सुरू झाली. 73rd अमेंडमेंट ॲक्ट 1992 नुसार पंचायत राजचं इंट्रोडक्शन करण्यात आलं. या ठिकाणी स्पेसिफिक पॉवर्स देण्यात आले पंचायतला, अथॉरिटी देण्यात आली आणि रिस्पॉन्सिबिलिटी देण्यात आली. म्हणजेच शेड्यूल 11 मध्ये पंचायतचे पॉवर्सबद्दल लिहिलेलं आहे, अथॉरिटीबद्दल लिहिलेलं आहे आणि रिस्पॉन्सिबिलिटीजबद्दल लिहिलेलं आहे. त्यासोबतच यामध्ये म्हणजे पंचायत राजच्या अंडर किंवा पंचायतच्या अंडर 29 फंक्शनल आयटम्स येतात. जसं की ॲग्रीकल्चर, रूरल हाऊसिंग, ड्रिंकिंग वॉटर यासारख्या मुद्द्यांवर त्यांना ऑटोनॉमी असते लोकल लेव्हलवर. आणि हे त्यांना कोण देतं? हे त्यांना स्टेट लेजिस्लेचर देतं. म्हणजेच डिव्हॉल्व करतं एका प्रकारे, ज्यालाच आपण काय प्रस्थापित करणे किंवा हस्तांतरित करणे बोलतो. पंचायत राज इन्स्टिट्यूशन्सला. तर पंचायत राजमध्ये काय लक्षात ठेवायचं आपल्याला, की पंचायत राजचा अर्थ काय होतो? जे पंचायत आहे किंवा पंचायत राज आहे, हे 73rd घटना दुरुस्तीमधून ॲड झालं होतं. कधीच्या? 1992च्या म्हणजे 1992च्या. 1992 मध्ये पंचायत ही संकल्पना ॲड केली 73व्या घटना दुरुस्तीने. त्यासोबतच पंचायतमध्ये किंवा शेड्यूल 11 मध्ये पंचायतच्या स्पेशल पॉवरबद्दल लिहिलेलं आहे, अथॉरिटीबद्दल लिहिलेलं आहे आणि त्यासोबतच रिस्पॉन्सिबिलिटीबद्दल लिहिलेलं आहे, जबाबदाऱ्यांबद्दल लिहिलेलं आहे.
आणि इम्पॉर्टंट काय होऊन जातं एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूमध्ये आपल्याला बेसिक डेफिनेशन या सगळ्या गोष्टी नाही विचारत. एक्झाममध्ये आपल्याला काय विचारतात, की कोणती घटना दुरुस्ती होती आणि किती फंक्शनल आयटम्सचा समावेश पंचायत राजमध्ये होतो. तर 29 आयटम्स असतात. त्यामध्ये ॲग्रीकल्चर म्हणजे शेती, हाऊसिंग, ड्रिंकिंग वॉटर सारख्या मुद्द्यांना ॲड केलेलं असतं. हे होतं आपलं पंचायत राज, जे शेड्यूल 11 मध्ये येतं. नंतर येतं शेड्यूल 12. शेड्यूल 12 मध्ये म्युनिसिपॅलिटीज सारखी संकल्पना ॲड करण्यात आलेली. या ठिकाणी आपण पंचायत बघितलं तर रूरल इकॉनॉमीला उद्देशून बनवण्यात आलेलं आहे किंवा रूरल सेल्फ गव्हर्नन्स किंवा लोकल बॉडी याला उद्देशून बनवण्यात आलेलं आहे. तर शहरी भागांसाठी किंवा अर्बन एरियाजसाठी म्युनिसिपॅलिटीज बनवल्या, त्या शेड्यूल 12 मध्ये आहे. हे 74th अमेंडमेंट ॲक्ट 1992 मध्ये बनवण्यात आलं होतं. म्हणजेच रूरल एरियाला लोकल अथॉरिटी देणं किंवा लोकल ट्रीटमेंट देणं, डिसेंट्रलायझेशन करणं परत पॉवरचं. त्याच्यामध्ये स्पेसिफिक पॉवर्स असतात, अथॉरिटीज असतात आणि रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. म्हणजेच अर्बन लोकल बॉडीजबद्दल किंवा म्युनिसिपॅलिटीजबद्दल. इथे पण आपल्याला 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. एक आहे की कोणत्या अमेंडमेंटने ॲड केलं तर 74. दोघांचं वर्ष सारखंच आहे. 1992 मध्ये दोन्ही घटना दुरुस्ती झाल्या होत्या. त्यामधून म्युनिसिपॅलिटीजची संकल्पना उदयाला आली. त्यासोबतच काय, की यासोबत किती आयटम्स, फंक्शनल आयटम्सचा याच्यामध्ये समावेश होतो, तर 18 फंक्शनल आयटम्सचा या ठिकाणी समावेश होतो. आणि अर्बन प्लॅनिंग, फायर सर्व्हिस, स्ट्रीट लाइटिंग सारखे मुद्दे या 18 फंक्शनल युनिटमध्ये येतात. तर हे होते आपले ओव्हरऑल सगळे शेड्यूल्स. तर बघू आपण आतापर्यंत किती शिकलो क्वेश्चन्समधून. ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन ओरिजिनली अडॉप्ट झालं होतं 1949 मध्ये, त्यावेळेस किती शेड्यूल्स होते आणि आता करंटली किती आहे? पहिले काय विचारलं, प्रश्न तोडा. प्रश्न तोडल्यानंतर काय समजतंय, की पहिले शेड्यूलमध्ये म्हणजे ज्यावेळेस संविधान बनून तयार झालं, त्यावेळेस पहिले किती होते? तर 8 होते. आता किती आहे? 12 आहे. तर आपलं उत्तर काय येईल? पहिले 8 आणि 12 म्हणजेच बी. त्यानंतर येतो क्वेशन 2. कोणत्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटनी अँटी डिफेक्शन लॉ ॲड केला होता 10व्या शेड्यूलमध्ये? 10व्या शेड्यूलमध्ये 1985 चा 52nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्टनी ॲडिशन झालं होतं. हे आपण बघितलं. याच्यामध्ये किती मेंबर्स त्याला सोबत घेऊन जावं लागत होते? 1/3 मेंबर्स. आणि त्यानंतर 91वी घटना दुरुस्ती जी आली, वर्ष कमेंट करा. 91वी घटना दुरुस्ती आल्यानंतर 2/3 मेंबर्स त्याला घेऊन जायचे होते सोबत, तरच तो अँटी डिफेक्शन लॉपासून एलिमिनेट होण्यापासून वाचेल. त्यानंतर येतो क्वेश्चन 3. जर समजा नवीन स्टेटची बाउंड्री क्रिएट झाली एक्झिस्टिंग स्टेटपासून, तर शेड्यूलमध्ये, कॉन्स्टिट्यूशनमध्ये सॉरी, जर समजा एखाद्या प्री एक्झिस्टिंग स्टेटची बाउंड्रीज अल्टर करण्यात येत आहे, तर कोणता शेड्यूल आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा जो अमेंड होईल किंवा चेंज होईल? आपण बघितलं होतं की पहिला शेड्यूल चेंज होतो. जर एखाद्या प्री एक्झिस्टिंग स्टेटची म्हणजेच पहिलेच उपस्थित असलेल्या राज्याची जर बाउंड्री अल्टर होत आहे, चेंज होत आहे, तर फर्स्ट शेड्यूलनुसार होणार. कारण फर्स्ट शेड्यूलमध्ये आपण काय बघितलं, की 28 स्टेटबद्दल, 8 युनियन टेरिटरीजबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, माहिती दिलेली आहे. त्यामुळे जे चेंज होईल, जे अमेंडमेंट होईल, ते फर्स्ट शेड्यूलमध्ये होईल. पण इथे कोणती गोष्ट होईल, एक्झॅक्टली काय प्रोसिजर फॉलो होईल, त्याला आपण अमेंडमेंट कन्सिडर करू किंवा नाही करू, कोणती मेजॉरिटी लागेल या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये, म्हणजे बाउंड्री चेंज करताना, अल्टरेशन करताना, आर्टिकल 1, 2, 3 काय लिहिलेलं आहे आर्टिकल 1, 2, 3 मध्ये, या सगळ्या गोष्टी आपल्याला युनियन अँड इट्स टेरिटरीमध्ये बघायच्या. पण आपण बोलताना या लेक्चरमध्ये बोललो होतो, की शेड्यूल 1 जो आहे, फर्स्ट शेड्यूल जो आहे, तो चेंज होत राहतो. का होत राहतो? कारण बाउंडरीज अल्टर होत राहतात. त्यानंतर तो चौथा प्रश्न, 6वा शेड्यूल प्रोव्हिजन्स कोणत्या राज्यांबद्दल इन्क्लूड करतो? जे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आहे, त्याच्याबद्दल कोणत्या एका प्रकारे हे इथे इन्क्लुजन होतं. 6 शेड्यूलमध्ये सरळ-सरळ कोणत्या 4 राज्यांचा समावेश होतो, नॉर्थ ईस्टर्न स्टेट्सचा समावेश होतो. तर आपण बघितलं होतं, की AMTMचा समावेश होतो. AMTMचा अर्थ काय होतो? आसाम, मिझोरम आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम. म्हणजेच आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम. 5वा जो प्रश्न येतो, प्राईम मिनिस्टरचा टेन्युअर जो आहे, तो 9th शेड्यूल मध्ये म्हणजे कोणत्या प्राईम मिनिस्टरचा टेन्युअर होता ज्यावेळेस 9th शेड्यूल ॲड करण्यात आलं होतं फर्स्ट अमेंडमेंट ॲक्ट 1951 मध्ये. लँड रिफॉर्म्स पासून म्हणजे प्रोटेक्ट लँड रिफॉर्म्स लॉ आणि ज्युडिशियल रिव्ह्यू पासून प्रोटेक्ट करण्यापासून लँड रिफॉर्म लॉला. तर त्यावेळेस होते जवाहरलाल नेहरूची सरकार, ज्यांनी जमीनदारी कायदा रद्द करण्यासाठी लँड रिफॉर्म्स आणले होते किंवा लँड रिफॉर्म लॉ आणले होते.
त्या ठिकाणी ज्युडिशियल रिव्ह्यूपासून वाचवण्यासाठी 9th शेड्यूलचं क्रिएशन झालं होतं. तेव्हा सरकार होती जवाहरलाल नेहरू पहिल्या अमेंडमेंटच्या वेळेस. त्यानंतर 6वा प्रश्न येतो, की 11व्या शेड्यूलनुसार किती फंक्शनल आयटम्स आहे पंचायत राजकडे? तर पंचायत राजकडे जवळपास 29 फंक्शनल आयटम्स हे आपण लक्षात ठेवायचं होतं. त्यानंतर येतो, की ऑफिशियल लँग्वेजेस ओरिजिनली 8th शेड्यूलमध्ये किती होत्या आणि आजच्या स्थितीला किती आहे? ओरिजिनली 14 होत्या, आजच्या स्थितीमध्ये 22 आहे. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर होईल 14 म्हणजे ए. ओथ आणि अफर्मेशन फॉर विच फॉलोइंग कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी इज नॉट प्रोव्हाइडेड इन 3rd शेड्यूल. 3rd शेड्यूलमध्ये कोणत्या कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटीची ओथ आणि अफर्मेशन नाही दिलेली. तर आपण प्रेसिडेंट ऑफ इंडिया आर्टिकल 60 बद्दल डिस्कस केलं होतं. याचं उत्तर सी होईल. त्यानंतर येतो 9वा प्रश्न. 9व्या प्रश्नामध्ये कॉन्स्टिट्यूशनल टर्म यूज फॉर मिनिमम नंबर ऑफ मेंबर युजुअली 1/10. 1/10 कुठे पण दिसलं किंवा आपण या प्रश्नामध्ये विचारलेलं काय सिम्प्लिफाय करून एकच सांगतो. कारण माझ्याजवळ वेळ कमी आहे थोडा. ज्यावेळेस एखादी सभा किंवा मीटिंग घ्यायची असते एखाद्या हाऊसची, मीटिंग घेण्यासाठी सगळ्यात कमी जी लोकसंख्या लागेल किंवा प्रेझेंटी लागेल मेंबर्सची, तर ती 1/10 असेल टोटल स्ट्रेंथच्या. यालाच आपण काय बोललो होतो लेक्चरच्या सुरुवातीला कोरम बोललो होतो. तर कोरमवरच प्रश्न विचारला, की जर मिनिमम स्ट्रेंथ जी लागते मीटिंग कंडक्ट करण्यासाठी पार्लिमेंटमध्ये किंवा स्टेट असेंब्लीमध्ये, त्याला आपण काय बोलतो? त्याला आपण कोरम बोलतो. त्यानंतर येतो 10वा प्रश्न. 10व्या प्रश्नामध्ये आपण 42nd अमेंडमेंट ॲक्ट 1976 बद्दल बोललो. सब्जेक्ट लाइक एज्युकेशन, फॉरेस्ट वेर ट्रान्सफर्ड फ्रॉम स्टेट टू विच लिस्ट. म्हणजे स्टेटकडून कोणत्या लिस्टमध्ये 5 सब्जेक्ट आपण ट्रान्सफर केले होते. आपण पहिले काय बोललो होतो? +3 युनियनबद्दल, -5 स्टेटबद्दल आणि +5 कशाबद्दल? कॉन्करंट लिस्टबद्दल. तर या ठिकाणी कॉन्करंट लिस्टची गोष्ट होती. स्टेटमधून कॉन्करंट लिस्टमध्ये 5 सब्जेक्ट ट्रान्सफर झाले होते. एज्युकेशन, फॉरेस्ट, वाईल्डलाईफ प्रोटेक्शन आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जस्टिसबद्दल. तर आता परत क्विक रिव्हिजन करू. शेड्यूल 1 काय दिलं शेड्यूल 1 मध्ये? युनियन अँड इट्स टेरिटरी. युनियन अँड इट्स टेरिटरीमध्ये काय दिलंय स्पेशली? युनियन अँड इट्स टेरिटरीमध्ये काय दिलंय? 28 स्टेटच्या बाउंडरीज, 8 युनियन टेरिटरीजच्या बाउंडरीज, त्यासोबत अल्टरेशन कसं होईल स्टेटच्या बाउंडरीजमध्ये, नवीन स्टेटचं फॉर्मेशन कसं होईल, त्याबद्दल दिलेलं आहे. आणि शेड्यूल 1 जो आहे तो चेंज होत राहतो. कारण स्टेटच्या बाउंडरीज जर अल्टर केल्या किंवा नवीन स्टेटचं ॲडिशन झालं, तर शेड्यूल 1 अल्टर होत राहील. त्यानंतर क्विक शेड्यूल 2 मध्ये काय दिलंय? शेड्यूल 2 मध्ये आपल्याला सॅलरीज दिल्या आहे. एम्युलमेंट्स दिल्या कॉन्स्टिट्यूशनल पदांच्या. त्यानंतर शेड्यूल 3 मध्ये काय दिलंय? शेड्यूल 3 मध्ये ओथ्स अँड अफर्मेशनबद्दल बोललंय. याच कॉन्स्टिट्यूशनल पदांच्या. काही पद त्या ठिकाणी स्किप केले जसं की प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट यांच्यासाठी वेगळं आर्टिकल आहे. गव्हर्नर हे 3 पदांना स्किप करून ओथ्स अँड अफर्मेशन आहे वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूशनल पदांच्या. त्यानंतर येतं शेड्यूल 4. शेड्यूल 4 मध्ये अलोकेशन ऑफ राज्यसभा सीट. म्हणजे राज्यसभेमध्ये जे सीट्सचं अलोकेशन होईल पॉप्युलेशनच्या बेसिसवर, ते कसं करण्यात येईल. त्यानंतर 5व्या शेड्यूलमध्ये काय बघितलं आपण? TAC म्हणजेच ट्रायबल ॲडवायझरी कमिटी. गव्हर्नर जास्त स्ट्रॉंग राहील. म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेशन एका प्रकारे शेड्यूल एरियाचं. त्यानंतर 6व्या शेड्यूलमध्ये आपण काय बघितलं? ADC ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल, AMTM आठवलं का? AMTM म्हणजेच नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये ज्या शेड्यूल ट्राईब किंवा ट्रायबल एरियाज आहे, त्या ट्रायबल एरियाचं ॲडमिनिस्ट्रेशन कसं राहील हे कशामध्ये दिलंय? आसाम, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय हे शेड्यूल 6 मध्ये दिलेलं आहे. शेड्यूल 7 मध्ये काय डिव्हिजन ऑफ पॉवर, युनियन, कॉन्करंट आणि स्टेट लिस्टबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नंतर येतो शेड्यूल 8. शेड्यूल 8 मध्ये काय दिलेलं आहे? शेड्यूल 8 मध्ये ऑफिशियल लँग्वेजेसबद्दल दिलेलं आहे. शेड्यूल 9 जमीदारी कायदा आठवला का? जमीनदारा कायद्यामध्ये काय दिलं शेड्यूल 9 मध्ये काय दिलेलं आहे, की ॲक्टचं रेग्युलेशन कसं होईल किंवा ज्युडिशियल रिव्ह्यूबद्दल आपण बघितलं त्या ठिकाणी कोणकोणते केसेस झालं त्याबद्दल डिस्कस केलं. सर्टन ॲक्टचं रेग्युलेशन कसं करता येईल ते शेड्यूल 9 मध्ये आहे. शेड्यूल 10 मध्ये काय आहे? आयाराम-गयाराम अँटी डिफेक्शन. अँटी डिफेक्शन कायदा. शेड्यूल 11 मध्ये पंचायतबद्दल दिलेलं आहे. पंचायत राजबद्दल दिलेलं आहे. शेड्यूल 12 मध्ये म्युनिसिपालिटीजबद्दल दिलेलं आहे. म्हणजे तिथे रूरल लोकल बॉडी आणि इथे अर्बन लोकल बॉडी. हे सगळं होतं आपले सगळे शेड्यूल्स. शेड्यूल 1 पासून शेड्यूल 12 सगळं तुम्ही नोट करून घ्या. आज थोडा वेळ कमी होता, नाहीतर याला परत एकदा खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं असतं. पण तसं मला गरज जाणवत नाही आजच्या लेक्चरमध्ये, की खूप इन्फॉर्मेशन दिली पाहिजे परत एक्स्ट्राची, कारण कन्फ्युजन वाढून जाईल. हे सगळं माइंड मॅपमध्ये तुम्ही परत एकदा रिवाईज करू शकता. सो थँक यू फॉर लिसनिंग मी. जय हिंद.